खूप चांगला बॉलर आहे मला पण माहिती आहे, कारण की मी त्याच्या जोडीला पण भरपूर खेळलोय. पण तेव्हा मी त्यांच्याच टीममध्ये असायचा आणि आता वेगळ्या टीममध्ये आहे, त्याच्यामुळे झालं ते. नक्कीच काटाळेकरांसाठी धन्यवाद कसं व्यक्त करशील मुखातून? काटाळे आम्हाला कुठे पण मॅचेस होते, गावातले आमचे सहकारी नेहमी आमच्या सोबतच असतात. हरले किंवा जिंको, कुठे पण जा मॅच खेळा, वाडा, विक्रमगड, कुठे पण सगळीकडे आमच्या जोडीला असणारच आमचे प्रेक्षक. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच जितम घरत आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. जितम जितम आपण यायचंय पुन्हा. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय स्वप्नील, जे आपण पाहतो स्वप्नील घरत यांच्यासाठी प्रणय घरत आणि भावेश पटेल यांच्याकडून 500 रुपये प्रत्येकी आलेले आहेत. तर स्वप्नील घरत ब्रँड ऑफ परनाळी, मी विनंती करेन की प्लीज आपण यायचं आहे. कम ऑन द स्टेज. स्वप्नील घरत यांना विनंती करेन की आपण पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी या. स्वप्नील घरत यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. मी विनंती करेन की प्लेइंग 11 चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव आवाज संघ गत वर्षाचा जर आपण पाहिला तर 2 वर्षांच्या अगोदर जी स्पर्धा झाली, खूप चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन आणि त्याचा विजेता संघ एंटरटेनमेंट केलं गेलं. जितम घरात यस अजित मात्रे इशारा करतायत, सामन्याला सुरुवात होते. हे जे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं, क्रिकेट हे फक्त निमित्त आहे. उजव्या हाताने ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय, सुंदर गुड शॉट इनफिल्डच्या वरून इंटू द गॅप मध्ये, चेंडू सीमा रेषा पार, चौकार, गुड शॉट, वेलकम बाउंड्री. किरण राऊत एका साईडला आपण पाहतोय, काय जबरदस्त फिटनेस. किरण राऊत एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षाचा जर आपण पाहिला तर पर्व पहिल्याचा बेस्ट बॅट्समन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं आणि कुणबी किंग्स पास्तर संघाकडून बिलॉंग केलं गेलं होतं. धन्यवाद सुचेंद्रजी घरात आधारस्तंभ आहेत या स्पर्धेच्या आणि ती आम्हाला चांगली माहिती अपडेट देत असताना त्यांचं थँक्यू व्हेरी मच. ऑफ साईडला किरण राऊत यांच्या बॅटमधून एक धाव येत असताना पाहायला मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 5. आणि गेल्या वर्षात जितम घरतने पुन्हा एकदा मात्र पर्व पहिल्यामध्ये तोच जलवा या ठिकाणी दाखवला गेला, तोच रिदम आणि तीच क्वालिटी दर्जाची फलंदाजी या ठिकाणी दाखवली गेली. सुपर बॅटिंग केली आणि आक्रमकता काय असते हे मात्र त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालं. यावेळेला रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु व्यवस्थित समन्वय झाला नव्हता. एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 6 धावा. जाणता राजा काटाळे हा संघ आपण पाहतोय. स्वप्नील घरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर आता मात्र वेळ नाही आहे, अन्यथा स्वप्नील घरत यांची सुद्धा ओपिनियन आपण जरूर घेतली असती. मॅच रनिंगमध्ये आहे. तर यस स्वप्नील जास्त वेळ घेणार नाही आहे. मात्र यावेळेला अप्रतिम वाईट यॉर्कर ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत, जय यांना मात्र 2 मिनिटं फक्त आपण कॅमेरा फिरवायचा आहे. तर स्वप्नीलजी कसं वाटलं एकंदरीत? जितम घरत एक अपकमिंग यंगस्टर आणि आपण खूप वर्ष क्रिकेट खेळतायत, जितम घरतचं आपल्या मुखातून कौतुक आणि स्तुती सुमने कसं उधळतील? माझ्या याच्यामध्ये जितम जो खेळतोय आणि आता यंगस्टार म्हणून आहे, फार फार बुद्धिमान पोरगा आहे. आणि त्याने बघितलं की मी पुढे स्ट्राईकवर आहे, मी रिक्स उचलली नाही, कारण जितमला मी असला स्टाईलला त्याला विश्वास होता की स्वप्नील आहे तो बिंदास खेळ, कारण एक बाजू तरी पकडली तरी 2 आणि पुढच्या टीमला टेन्शन होतं. पण जितन अप्रतिम खेळला आणि त्याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो त्याचं. नक्कीच स्वप्नील भाऊ, आतापर्यंत तुम्ही खूप वर्षांचा दांडगा अनुभव, प्रवास तुमचा खूप सुरळीत राहिला आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आतापर्यंत अपकमिंग यंगस्टर येत आहेत, परंतु तुमची फिटनेस आता वय वर्ष काय आहे स्वप्नील भाऊ? माझं वय वर्ष 46 चालू आहे मला. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होत्या स्वप्नील भाऊ यांच्यासाठी. आणि स्वप्नील भाऊ, अपकमिंग यंगस्टरला आपण सजेशन काय देतील, सल्ला काय देतील फिटनेसच्या बाबतीत? फिटनेसच्या बाबतीत सकाळी रनिंग केली पाहिजे. त्याच्यावर जर मद्यपान करू नका कृपया करून. मद्यपान नाही केलं तर तुम्हाला फिटनेस राहणार नाही. माझं तेच कारण आहे की मी काहीच मद्यपान कोणतंच करत नाही मिळत, त्यामुळे तो फिटनेस तसा टिकून राहिलेला आहे. नक्कीच. आणि कुणबी समाजाच्या या मॅच खेळताना कुणबी प्रीमियर लीग 2021चं हे पर्व आहे. विनोदजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जी मेहनत घेतली, कसं वाटतं एकंदरीत आणि या स्पर्धेविषयी काय म्हणतात? दरवेळी म्हणजे दुसरंच वर्ष आहे, पण विनोद आणि विनोदची टीम सगळ्यात जास्त मेहनत करतात. आणि ह्या कुणबी समाजाची एक मला खंत आहे की आपली समाजी मॅच एकच होते आणि ह्या जे आपले प्रीमियर लीग होते त्यासाठी खूप हे लोक मेहनत करतात. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि असे ते समाजासाठी मेहनत करावं आणि समाजापुढे यांचा प्रस्ताव ठेवावा.
थँक्यू व्हेरी मच. हे होते स्वप्नीलजी घरत, ब्रँड ऑफ पन्हाळी. या पण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा जाऊया. अल्पेशजी घरत बिरवाडी आणि शरदजी घरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं वेलकम असेल. बिरवाडी टायगर्सचे संघ मालक आहेत आणि त्यांचा नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर वेलकम. तर या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. तर घड्यात 11:15 झालेले आहेत. आपण घड्याकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेची गोष्ट राहील, कारण आज 10 सामने शेड्यूल पूर्ण करायचं आहे. अल्पेशजी राऊत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी विनोदजी पाटील या स्पर्धेचे अध्यक्ष आहे. स्क्युअर ऑफ द विकेट, परंतु शेवटच्या मोमेंटला सेकंड टाइम अटेम्प्ट केला गेला नाही. फर्स्ट टाइममध्ये मात्र यावेळेला कॅच ड्रॉफ्ट झाली. तिथे प्रयत्न चांगले होते, प्रयत्नांना यावेळेला दुजोरा द्यावा लागेल. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर अतुल घरत आमच्या गोल्डन मॅजिक फिंगर दर्शवते 10 धावा. खूप चांगली माहिती कॉमेंट्री स्टुडिओमधून देत असताना सुचेंद्रजी घरत आधारस्तंभ आहेत. KPLच्या माध्यमातून आपण पाहतोय सर्व संपूर्ण टीम. म्हणतात ना, मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण एकत्रित का व्हायला नको, ही संकल्पना घेऊन क्रिकेट फक्त हे निमित्त आहे. यावेळेला कदाचित बॅटची एज होती की काय, डोक्यावर हात दिला याचाच अर्थ मात्र कुठेतरी एज असावी. धावांची गती जर आपण पाहिलं, कारण नयन घरत एक जबरदस्त विकेट किपर म्हणून ज्यांनी ख्याती बनवली गेले, आपली प्रचिती मात्र पालघर जिल्ह्याला सोडलेली आहे. आपला डंका वाजवलाय ब्रँड ऑफ नवली. धावांची गती फलकावर यावेळेला स्थिरावली गेले 10 धावा. यावेळेला पाहिला अगेन्स्ट द टर्न होता, परंतु सुंदर, कारण त्या क्षेत्रामध्ये चेंडू लवकरात लवकर क्लिअर होणं नामुमकिन आहे. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. जे आपण पाहतो मंडप स्टेजचे मालक श्री मनोहरजी मोतीराम घरत पास्तळ यांनी आपणास कमीत कमी दरामध्ये जे आपण पाहतो किमतीमध्ये मंडप स्टेजची तर व्यवस्था केली, परंतु कालचा ऊन खूप तप्त ऊन होतं आणि खूप गरमी वाढली गेली होती आणि स्टेजवर जे पाहुणे येतात त्यांच्यासाठी मात्र थोडंसं कूल होण्यासाठी मात्र जे फॅनची व्यवस्था केलेली आहे. एका शब्दाला मात्र त्यांनी त्या विनंतीस मान देऊन त्यांनी मात्र फॅनची व्यवस्था केलेली आहे त्यांचं आणि लगेच इम्प्लिमेंट केली त्यांनी आणि त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. त्यांना रिक्वेस्ट केली गेली आणि त्यांनी मात्र यावेळेला लगेच त्या विनंतीस मान देऊन त्यांनी मात्र या पंख्याची व्यवस्था केलेली आहे. त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. जे छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टी असतात त्या मान सन्मान कसं द्यावं, त्यांची रिस्पेक्ट कशी करावी हे मात्र या KPLने शिकवलं गेलं आहे. KPLला पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल माझ्याकडून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 10 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. यावेळेला पायलट टॅप केला जातोय, एकदा वर्जित केली जाईल. मिस्टर क्रितेश घरत एका साईडला आपण पाहू शकतायत. टेनिस क्रिकेटमधला एक दिग्गज कलाकार आहे. खूप चांगल्या प्रकारचा अंडरआर्म बॉक्स पासून त्याचा क्रिकेटचा प्रवास सुरू झाला आणि त्याने मागे कधीच वळून पाहिलं नाही. क्रिकेटच्या जीवनामध्ये बॅड पॅच खेळाडूंमध्ये येतच राहतात, परंतु कधीच खचून जाऊ नका. म्हणतात ना की वाईट दिवस आल्यावर कधीही खेळाडूंनो खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आल्यावर खेळाडूंनो कधीही घमेंट करू नये, कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात. ऑन साईडला स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. एकदा वर्जित केली जाते. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 12. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5. प्रथम फलंदाजी करताना जाणता राजा काटाळे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर लेजंड खेळाडू प्रणय घरतने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलं. या वेळेला पुलचा फटका, पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट. ही क्रितेश घरतची ताकद आहे. नजाकत पाहायला मिळाली. जबरदस्त फटका. ब्रँड ऑफ बिरवाडी. 6 धावा. KPL षटकार.
या षटकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 18 धावा. सुपर्ब अँड मॅग्निफिसंट शॉट पाहायला मिळाला. 2 षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि धावसंख्या 18 धावा. यानंतर होणारा सामना, चला दोन्ही संघाचे कर्णधार रेडी राहायचंय. प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत या ठिकाणी कलेक्ट करा आणि फिलअप करून लगेच सबमिट करा. बिरवाडी टायगर्स अँड दहिसर एजे रायडर्स या 2 संघांमध्ये बिग फाईट, बिग मॅच, नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येतोय. आदरणीय सन्माननीय श्री रोशन कमळाकर पाटील बिरवाडी, त्यांचे वडील कैलासवासी कमळाकर हरिभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ रुपये 10,000 रुपये मंडळाला आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत आणि त्यांचं मंडळ फार फार ऋणी राहतोय. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 18 धावा. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवर जे घरी बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत. 195 देशांमध्ये ही स्पर्धा मात्र पसरली गेले आणि पालघर जिल्ह्यामध्ये ब्रँड ही स्पर्धा आपण पाहतोय. मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची स्पर्धा, अर्थातच कुणबी प्रीमियर लीग 2021. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला आपण पाहतोय खेळलं गेलंय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 19 धावा. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, एफर्ट चांगले होते. किरण त्या ठिकाणी पोहोचतायत का पाहायचं आहे आणि यस सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पहा. बॅट स्लाइड करण्याचा फायदा तोच असतो. जेव्हा तुम्ही बॅट हातात पकडता आणि जेव्हा धावता त्यावेळेला बॅट स्लाइड क्रीजमध्ये करणं खूप गरजेची गोष्ट आहे. काही फलंदाज बॅट हातात घेऊनच राहतात आणि हवेत असताना ते मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. ही किरण राऊत यांचं मात्र यावेळेला टेक्निकली आपल्याला पाहायला मिळालं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 20 धावात. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2 षटक क्रमांक 3 हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. प्रथम फलंदाजी करताना जाणता राजा काटाळे हा संघ आपण पाहू शकतायत. चांगले स्टँड, चांगले बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा जेव्हा कॅमेरामॅनला वेळ मिळेल तेव्हा बॅनर्सवर आपण कृपया करून कॅमेरा फिरवावा. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, मिस टायमिंग झालाय. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला कोणतीही चूक करणार नाहीयेत आणि सुंदररित्या मात्र जजमेंटने झेल टिपला गेला. प्रथमेश अप्रतिम झेल, फलंदाज बाद. खेळीला मात्र यावेळेला पूर्ण विराम लागतोय मिस्टर किरण राऊत यांच्या. थँक्यू डीजे, थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 20 धावा. 20 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये सुरू आहे. जाणता राजा काटाळे आणि चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव. अतिशय देखणं असं आयोजन. ऑन साईडला फटका चांगला आहे क्रितेश गरजच्या बॅटमधून. यावेळेला फटका चांगला होता, तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. गुड फिल्डिंग, अप्रतिम. ओमसाई एसआर जे आपण पाहतोय स्ट्रायकर्स पास्तर संघाचे संघ मालक म्हणून ज्यांची ओळख. संजयजी घरत आणि भावेशजी घरत, वेलकम सर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कुणबी प्रीमियर लीग 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 21 धावा. 21 रन्स. काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं गेलं त्या ठिकाणी पाहायला मिळालं. निकुंज राऊत, अप्रतिम, मॅग्निफिसंट फिल्डिंग अँड ब्रिलियंट. धावांची गती फलकावर 21. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3रा आहे. 3ऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय. 21 धावा या फलकावर. काहीतरी कान मंत्र देत असताना प्रणय घरत एका साईडला आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला आपण पाहिलं ऑफ साईडला सेफ झोन मध्ये आहे. एकदा वर्जित केली जाईल. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावतोय, फेकी करतोय
तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 22 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं आणि तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले ते 5. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय जाणता राजा काटाळे. श्री छत्रपती संभाजीराजे मैदान आपण पाहतो बेटेगावचं ऐतिहासिक मैदान आणि या मैदानात सुरू असलेला घमासान युद्ध. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे, जबरदस्त. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. बिग ब्लास्ट 6 धावा. गुड शॉट. आबा हो नाचते, आया हो नाचते, आबा हो नाचते, आया हो नाचते, राम वर्ग हो नाचते, राम वर्गिन हो नाचते, राम वर्ग हो नाचते, राम वर्गिन हो नाचते. थँक्यू रिजे. पंच काय दर्शत आहे, चेंडू द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 28 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 15 धावांची खेळी 5 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर क्रितेश गरदेच्या बॅटमधून धावा खोऱ्याने वाहत आहेत. 2 षटकारांसहित 300च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकताय. ज्याप्रमाणे चंदनाची ओळख त्याच्या सुगंधाप्रमाणे होते ना, त्याचप्रमाणे खेळाडूंची ओळख त्याच्या खेळ आणि खेळाडू वृत्तीप्रमाणे होते. त्यामधले मात्र तारे सितारे आज टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार या कुणबी प्रीमियर लीग 2021ला पदस्पर्श करताना या मैदानाला आपण पाहू शकणार आहोत. अतिशय देखणं असं आयोजन नियोजन आपण पाहू शकतात. ऑल इज वेल. अतिशय ग्लॅमर या खेळाला 120 ग्रॅमच्या या टेनिक्स चेंडूने तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावून सोडलंय. या 120 ग्रॅमचा टेनिक चेंडू मात्र गल्ली क्रिकेटपासून तर डिरेक्ट यावेळेला आपण पाहतो शारजा आणि कतारच्या स्टेडियमपर्यंत, दुबईच्या स्टेडियमपर्यंत पोहोचला गेला. एवढी ख्याती या टेनिक्स चेंडूने मात्र उत्तुंग फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली गेली. तर 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 28 धावा. 9.33च्या सरासरीने आपण पाहू शकतात 28 धावा. चांगल्या प्रकारची मेहनत मोहित गरत असेल, मित्तल गरत आपण पाहतोय. खूप चांगल्या प्रकारची मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून विनोदजी पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय संपूर्ण टीमने. कारण एका हाताने कधीच टाळी वाजत नसते, हे आपण सातत्याने पाहिले. युनिटी स्ट्रेंथ एक हे सामर्थ्य गणलं जातं आणि तेच मात्र कुणबी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. चला वेळ दौडू नका प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. कारण काल सुद्धा 2 सामने आपल्याला खेळता आले नाही आहेत वेळेच्या अभावी. त्यासाठी मी विनंती करेन, कारण म्हणतात ना, एका वर्षाची किंमत जर विचारायची झाली तर त्या शालेय जीवनातील नापास झालेल्या विद्यार्थ्याला विचारा की 365 दिवसांची किंमत काय आहे. एका मिनिटाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याची नुकतीच ट्रेन चुकलेली आहे त्या व्यक्तीला विचारा एका मिनिटाची किंमत काय आहे. एका सेकंदाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याचा नुकताच अपघातातून तो वाचता वाचता राहिला आहे त्या व्यक्तीला विचारा एका सेकंदाची किंमत काय आहे. एका मिली सेकंदाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय आणि ज्याला सुवर्ण पदकाऐवजी रजत पदक मिळालंय त्या स्पर्धकाला विचारा एका मिली सेकंदाची किंमत काय आहे. म्हणून मित्रांनो, वस्तूची किंमत वेळ आल्यावर समजते. कारण वातावरणात मिळालेला फुकट ऑक्सिजन हा कोरोनाच्या काळामध्ये खूप महाग विकला गेला. धावांची गती जर आपण पाहिली तर 28. 3 षटक यावेळेला कंप्लीट झालेत. 4थं षटक प्रारंभ होत असताना प्रथमेश यावेळेला आपण पाहिलं सुरेख पद्धतीने फक्त चेंडूला स्टिअर केला होता. गॅप मध्ये खेळला गेला, मिसफिल्डचा फायदा मिळाला. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. गुड शॉट. पहिला माना दिला फुलाचे फुल देवाला, मन काय दिला माझे घरचे खंडू देवाला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 32 धावा. 32 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. यावेळेला ऑन साइडला टक्कन आवाज आलाय. स्वीट टायमिंग, टेक्निकली साऊंड सिस्टम, गोड आवाजात गोड षटकार. 6 धावा. या षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 38 धावा. 38 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 38 धावा.
या फलकावर आपण पाहू शकाल जबरदस्त आक्रमकता चिन्मयच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार. हा कॉन्फिडंट आहे आणि जबरदस्त आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवते. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट उजव्या हाताने. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केला जातोय. सेन्सिबल क्रिकेट चिन्मयच्या माध्यमातून, कारण चिन्मयला माहिती आहे प्रत्येक चेंडू हा बॅटच्या टप्प्यात येणार नाहीये. प्रथम फलंदाजी करताना जाणता राजा काटाळे हा संघ जाऊन पोहोचतोय त्या फलकावर. 39-3 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. कॅमेरामॅनला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मात्र आपण एक कॅमेरा बॅनर्सवर सुद्धा आपण फिरवायचा आहे. देणगीदार आहेत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला. खूपच बाहेर असल्या कारणानं पंचांनी मात्र यावेळेला ॲक्युरेट लक्ष दिलं आणि विरल नायर वाईटचा इशारा करत असताना धावसंख्येत भर होते. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 40 धावा. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 गडी बाद. एक पार्टनरशिपची गरज होती क्रितेश आणि चिन्मयमध्ये. ती पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते. क्रितेशचा जर विचार केला 5 चेंडूमध्ये 15 धावा आणि 4 चेंडूमध्ये 12 धावा चिन्मयच्या बॅटमधून. या वेळेला मात्र ऑन साईडला जबरदस्त चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू सीमा रेषा पार आणि क्रितेश गरजच्या बॅटमधून आलाय हा उत्तुंग खणखणीत षटकार. झाला नाडा मी काय रे केला होता पाप. आया माझे पोतांडूक चलना माग एखादे भक्ता कड. आया माझे पोतांडूक चलना माग एखादे. पेटे गावातील ग्रामस्थ जे वरिष्ठ मंडळी आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण सन्मानानं व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. सर आपली जागा त्या ठिकाणी नाही आहे तर आपली जागा मात्र व्यासपीठावर आहे. तर मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येऊन मॅचचा आनंद घ्यावा. 46 धावा 46. पुन्हा एकदा मात्र फुलटॉस चेंडू. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. स्पेक्टॅक्युलर शॉट. 6 धावा. धावसंख्या तब्बल 52 धावा. एक खणखणीत आणि उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. जवळजवळ चेंडू 103 मीटरवर जाऊन चेंडू आदळतोय. व्हॉट अ बॅटिंग. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. जाणता राजा काटाळे या संघाची 52 रन्स 52 धावा. यावेळेला सरळ बॅटने बॅकलिपचा उपयोग केला. सरळ चेंडूला पाठवला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी 3 in row. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक. क्रितेश गरजच्या बॅटमधून बिग ब्लास्ट आणि धावांची गती तब्बल जाऊन पोहोचते 4 षटकांच्या समाप्ती अखेर. 58 रन 58 धावा. जबरदस्त आक्रमकता दाखवली. मी कशासाठी ओळखला जातो यावेळेला दर्शवलं गेलंय ते क्रितेश गरत या फलंदाजाने. सुपर बॅटिंग. 58 धावा. यानंतर मी शेवटचा आणि अंतिम कॉल करू इच्छेन. बिरवाडी टायगर्स संघाचा कर्णधार आणि दहिसर एजे रायडर्स संघाचा कर्णधार. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉस टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. 58 धावा 58 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. कुणबी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा. क्रिकेट फक्त हे क्रिकेटचं आयोजन हे फक्त निमित्त आहे. मुख्य उद्देश समाज एकत्र व्हावा. समाजाची शैक्षणिक आर्थिक सामाजिक प्रगती व्हावी. कला क्रीडा यासारख्या गुणांना वाव मिळावा. समाजाचा हातभार लाभावा. म्हणून योग्य ती दिशा आपण दाखविण्याकरता आपली उपस्थिती खूपच आवश्यक आहे. तरी आपण आपल्या सर्व नातेवाईक मित्रमंडळी व हितचिंतकांसहित उपस्थित राहिलेले आहात आणि या खेळाची शोभा वाढवलेली आहे. त्याबद्दल कुणबी प्रीमियर लीगच्या कमिटीच्या वतीने आपले शतशः आभार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा यावेळेला समन्वय पाहायला मिळाला नाही आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर यावेळेला आपण पाहू शकतायत 1 धाव वर्जित केली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 59 59 धावा. आदरणीय सन्माननीय समीरजी खत्री साहेब जे बिल्डर आहेत तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेला आहे. 10,000 रुपये रोख रक्कम त्यांचं कमिटीच्या वतीने खूप खूप धन्यवाद. ऑन साईडला फटका चांगला आहे. यावेळेला पुलचा फटका आपण पाहतोय. चेंडूला फेकून दिले. क्रितेश गरजची बॅट तळपताना पाहायला मिळते. 6 धावा फ्लॅट 6.
थँक्यू. धावसंख्या 65 धावा झालेल्या आहेत. जाणता राजा काटाळे या संघाची स्थिती मजबूत. 4 चेंडूवर लगातार 4 षटकार, अजून 2 षटकार आले तर एक विक्रमाला गवसणी घातली जाईल ती क्रितेश गरजच्या बॅटमधून. ह्या वेळेला मात्र विक्रम प्रस्थापित होणार नाहीये. मात्र ऑन साईडला संघासाठी खूप फायदेशीर ठरतोय क्रितेश घरत आणि 2 धावा तेवढ्याच चित्याच्या चपळाईने स्वतःवर नाराज यावेळेला होत असताना आपण पाहू शकतायत. परंतु फॅब्युलस बॅटिंग अँड इनक्रेडिबल इनिंग आतापर्यंत पाहायला मिळते. एका धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 67 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर विचार केला तर भूषण 3 चेंडूचा खेळ झालाय. एका साईडने विकेटच्या शोधामध्ये आहेत परंतु विकेट काही मिळत नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यस इज गॉन. भूषण यांनी मात्र सफलता प्राप्त केली. आपल्या अनुभवाचा फायदा या ठिकाणी जरूर मिळवला गेला आणि फलंदाज बॅक टू द डगआउट. मात्र क्रितेश गरजचा विचार केला तर 41 धावा ज्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त 41 धावा 11 चेंडूंमध्ये 372.7चा स्ट्राईक रेट. चला फलंदाज घाई करा. आमचे साथी समालोचक मंथन घरत या ठिकाणी वेळेत वेळ काढून खास करून 3 दिवस आपल्याला पाहायला मिळतील. कालपासून या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये ते सुद्धा रिझवत आहेत आमचे जवळचे मित्र. चला घाई करा फलंदाज, जरा वेळ दौडू नका प्लीज. तर वेलकम मंथन घरत, कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सकाळच्या सत्रामध्ये पाटील नेटवर्कच्या माध्यमातून एक मोबाईलपासून त्यांचा प्रवास सुरू झाला आणि तो आज LED पर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. खूप कठीण खडतर प्रवासात मात्र त्यांनी मात्र जिद्द, चिकाटी, कसब, कला, कौशल्य, मानस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी जगासमोर आणल्या. कितीही कठीण प्रसंग आले त्यांच्यासमोर परंतु त्यांनी मात्र हार पत्कारली नाही. सॅल्यूट असेल पाटील नेटवर्कला, नितेश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 67 धावा. सुपर बॅटिंग बाय क्रितेश घरत, मॅग्निफिसंट अँड आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. भूषण यांचा हा चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतो शफल होऊन खेळला गेलाय. सरळ चेंडूला मात्र भिरकावून दिला गेलाय. 6 धावांकरता अनुजच्या बॅटमधून एक ब्रँडेड फटका. सुपर टायमिंग. अनुजचं कौतुक करेन जो 5व्या क्रमांकावर फलंदाज आलाय आणि भरवसा यावेळेला दर्शवला गेलाय. जिम्मेदारी खूप महत्वाची भूमिका असते. जबाबदारी दिली आपल्याला 5व्या क्रमांकावर येण्यासाठी आणि अनुजने मात्र या षटकाराने स्वागत केलं आणि धावसंख्या फलकावर तब्बल 73 रन्स. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. यस इज गॉन. फलंदाज बाद होताना धावचीच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूवर आणि एक्झॅक्टली जर आपण पाहिले तर 5 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि 73 रन्स 73 धावा. या अगोदर 76 धावा 75 धावा चेज झाल्या. जितम घरेची 1 मॅन आर्मी 1 मॅन शो अशी खेळी पाहायला मिळाली. सर्व कुणबी प्रीमियर लीगचे जे कमिटी मेंबर्स आहेत, चला घाई करा. कोर कमिटी मेंबर्स आहेत त्यांना विनंती करेन की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावर या. सर्व कमिटी मेंबर्स प्लीज आपण यायचं आहे. कुणबी प्रीमियर लीग, चला दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज. बिरवाडी टायगर्स आणि दैसर एजे रायडर्स, चला दोन्ही संघाचे कर्णधार या. तर प्रथम आम्ही सर्व संघ मालकांचे आभार मानतो ज्यांनी ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आमच्या एका विनंतीला होकार देऊन संघ मालक म्हणून ओनर तयार झाले. कुणबी समाज अध्यक्ष श्री विदुर जयराम पाटील तसेच कार्यकारी मंडळ आणि संपूर्ण समाजांनी आम्हाला ही स्पर्धा आयोजन करण्यासाठी परवानगी दिली त्यांचे शतशः आभार. बेटेगाव ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांचे आम्ही खास करून स्पेशली आभार मानतो ज्यांनी आम्हाला फार मदत केली. ग्रामपंचायत हॉलपासून मैदान तसेच मैदानावरील सफाई आणि पाण्याची व्यवस्था ही करून दिली त्यांचा शतशः आभार. मंडप स्टेजचे मालक श्री मनोहर मोतीराम घरत पास्तळ यांनी आपणास कमीत कमी किमतीमध्ये मंडप स्टेजची व्यवस्था करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार. डीजे साऊंड सर्व्हिसचे मालक श्री रोहित पाटील रोया उमरोळी पालकर यांनी आपणास कमी दरात सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार. जनरेटरचे मालक श्री सुनीलजी कोम सरपंच बेटेगाव यांनी आपणास कमीत कमी जनरेटर सेवा उपलब्ध दरात करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार. यूट्यूब प्रक्षेपणचे मालक श्री नितेशजी पाटील पाटील नेटवर्क यांनी आपणास कमीत कमी दरात सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार. श्री सुयोग रमेश घरत पास्तर यांनी त्यांचे भाऊ कैलासवासी पारितोष रमेश घरत यांच्या स्मरणार्थ आपल्या कुणबी लीगच्या संपूर्ण टुर्नामेंटसाठी बॉल चेंडू उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे आभार.
जेवी स्पोर्ट्स वाडाचे मालक एक जबरदस्त खेळाडू आणि जितूभाई यांच्या माध्यमातून कुडूस यांच्या माध्यमातून आपण पाहतो यांनी आपणास कमी वेळेमध्ये योग्य दरात टी शर्ट उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचा शतशः आभार. MCAचे पंच आपण पाहतो मुंबई क्रिकेट असोसिएशन पंच श्री विरल नायर, आशुतोष व्यवहारे, अजित मात्रे यांनी आपणास वेळ देऊन कमीत कमी दरात सेवा उपलब्ध करून दिली. पंचांची कामगिरी पाडली त्याबद्दल त्यांचे आभार. जे लेखनिक स्कोरर आपल्याला पाहायला मिळतात श्री अतुलजी घरत अतुल रघुनाथ गरत पास्तळ यांनी आपणास वेळ देऊन कमीत कमी दरात सेवा उपलब्ध करून दिली. त्यांचं सुद्धा या कामगिरीबद्दल त्यांचा आभार. समालोचक म्हणून मंथनजी घरत आणि मी सुद्धा प्रमोद शेडगे यांनी जे आपणास वेळ देऊन कमीत कमी दरात सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. बिस्लेरीची व्यवस्था मात्र श्री संदीपजी विजय घरत बेटेगाव उपसरपंच यांनी पाहुण्यांसाठी जी बिस्लेरी व्यवस्था करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतोय. चला पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण जायचं आहे. देणगीदार जे दानशूर व्यक्तिमत्व राजेंद्र किडू घरत पाहायला मिळतात. धनसार स्वप्नील रामचंद्र घरत परनाळी, रोशन रमेश घरत बेटेगाव, रोशन कमळाकर पाटील बिरवाडी, दिनेश मोरेश्वर घरत बेटेगाव, मंगेश राऊत जांबू खाडे, गोपीनाथ पांडुरंग घरत पास्तळ, अंकुश परशुराम घरत पास्तळ, संदीप तुकाराम घरत पास्तळ, शैलेश शांताराम घरत पास्तळ, किरण गणपत राऊत तलेखल महागाव, विश्वास दिनेश गोपीनाथ घरत नवली, सचिन मोहन घरत सरावली, जगन्नाथ शंकर घरत नवली, मितेश घरत नवली, दिनेश घरत नवली, राजेंद्र परशुराम पाटील पास्तळ, महेंद्र पाटील सर आरती इंडस्ट्रीज, भाग्योदय म्हात्रे आरती इंडस्ट्रीज, पियाल गुरव कमारे, ईश्वर चव्हाण, धर्मेश गांधी पालघर, उमेश सदानंद घरत पास्तळ, मनोजी पाटील नवली, निषाद घरत नवली, कृतेश साईनाथ घरत पास्तळ, VVP एंटरप्राइजेस कल्याण, पूजा ऑप्टिक चित्रालय, हरेश गजानन घरत पास्तळ, प्रफुल्ल वामन घरत सरावली, भावेश चुडी तलेखल महागाव, रोहित उमेश राऊत पास्तळ, रॉकस्टार ग्रुप फडाका माठ पास्तळ, समीर खत्री जे बिल्डर्स आहेत त्यांच्याकडून सुद्धा विशेष सहकार्य, मोबाईल जंक्शन बोईसर यांच्याकडून सुद्धा विशेष सहकार्य, डॉल्फिन मोबाईल बेटेगाव, अनिकेत पाटकर पालघर, चंद्रकांत परशुराम घरत पास्तळ, दिनेश मोरेश्वर घरत बेटेगाव, अजय पंढरीनाथ घरत पास्तळ, प्रीतम रमेश घरत पास्तळ, आतेज मदन घरत सरावली, संजय दाजीबा घरत दहिसर, त्यानंतर रुकेश रामभाऊ घरत सरावली, सौभाग्यवती मिताली मिलिंद राऊत धोडीपूजा, विजय भास्कर राऊत धोडीपूजा, शशिकांत सीताराम राऊत पास्तळ. कुणबी लीगच्या या स्पर्धेसाठी ट्रॉफी देणारे वावेगावचे सुपुत्र, चला घाई करा, वेळ दौडू नका. तर या आपण मॅच कडे वळणार आहोत आणि मॅचचा आखो देखा हाल ऐकवण्यासाठी मंथनजी घरत यांना विनंती करेन, आमचे जवळचे मित्र यांना विनंती करेन की प्लीज आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये यावं. धन्यवाद प्रमोद. कुणबी प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं, संघ मालकांचं आम्ही सहर्ष असं स्वागत करीत आहोत. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण पाहत आहोत. जाणता राजा काटाळे वर्सेस बेटेगाव. नाण्याची एक बाजू जर आपण पाहिली जाणता राजा काटाळे संघाची अतिशय सुंदररित्या स्कोर कार्ड जे आहे ते मात्र भरताना दिसलं. 72 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या आणि या 73 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं आहे. त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र 2 फलंदाज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. प्रथमेश आणि नॉन स्ट्रायकिंगवरती एक अनुभवाचं भंडार जे आहे, ज्यानं अनेक वर्ष लेदर बॉल म्हणा, टेनिस बॉल म्हणा, या क्रिकेटमध्ये मात्र आपलं कला कौशल्य हाताळलंय असा प्रणय घरत नॉन स्ट्रायकिंग एंडवरती कर्णधार स्वतः आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबाबदारी आता मात्र दोन्ही संघांवरती आहे. कालच्या दिवसात जर पाहायला गेलं तर अतिशय सुंदर घडामोडी पाहायला मिळाल्या. यतीन पाटीलच्या 44 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर धीरज घरत पास्तळ याच्याकडनं मात्र स्पर्धेतील पहिली हॅट्रिक देखील पाहायला मिळाली. तर आज मात्र बघूया कशा पद्धतीने खेळ पाहायला मिळेल.
कारण की गौरवची देखील अर्धशतक आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. अतिशय ब्रिलियंट इनिंग एजी रायडर्स संघाकडनं पाहायला मिळाले. हेअर वी गो विथ द फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड इनिंग. निशाण घेऊन येतो पहिला चेंडू. बॅटचा ब्लेड ओपन केलाय. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे त्यांना त्या कुठली चूक होणार नाही. पहिल्या चेंडूवरती मोठा आदरा लागतोय. प्रथमेश बॅक टू डग आउट. कम ऑन डीजे. डीजे धन्यवाद. नक्कीच कौतुक करावं लागले खेळपट्टीचं या मैदानाचं. छत्रपती संभाजी मैदान अतिशय सुंदर असं हे मैदान पाहायला मिळत आहे. पूर्णपणे आपण जर पाहायला गेला तर हिरवा गालीचा मात्र मैदानावरती आच्छादलेला आहे. आणि आजच्या दिवसात सकाळच्या सत्रामध्ये जर पाहायला गेलं तर 2 अर्धशतकं देखील पाहायला मिळाली. जितमच्या बॅटमधनं 51 धावा आणि गौरवच्या बॅटमधनं देखील 50 अर्धशतक देखील पाहायला मिळालं. आणि क्रितेश घरात वंडर बॉय ऑफ बिरवाडी याच्या बॅटमध्ये देखील 41 रन्स मात्र पाहायला मिळालं. त्याचंच उत्तर मात्र पाहायला गेलं तर 72 धावा या धावफलकावरती लावल्या आणि 73 धावांचा एक मोठा डोंगर रचलाय. आणि इथे यावेळी मात्र पहिलाच चेंडूवरती विकेट मात्र गेली आहे. बिरवाडी टायगर्स संघाचा कर्णधार आणि दैसर एजी रायडर्स संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की प्लीज टॉस बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. मात्र अनुभवी खेळाडू प्रणय घरात आता मात्र एक जबाबदारी प्रणयवरती असेल. कारण की पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी टायमिंग जे आहे ते चुकलं आणि झेलचीच्या स्वरूपामध्ये प्रथमेश टेकआउटमध्ये जाऊन बसलाय. आता प्रथमेशची जागा घेण्यासाठी आलेला आहे नवीन फलंदाज रोहित. चला घाई करायची प्लीज निशांत. 25 मिनिटं आहेत आपल्याकडे. आपल्याला आजच्या दिवसामध्ये पूर्ण हे 10 सामने पूर्ण करायचे आहेत. कुठल्याही संघाने मात्र उशीर करायचा नाहीये. यावेळी मात्र सुंदररित्या मारला फटका इनसाइड आउट पद्धतीने एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 बाउन्स चेंडू उचलतोय. तत्पूर्वी 2 धावा अतिशय सुंदररित्या पूर्ण केल्या जात आहेत. धाव संख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 2. चांगली अशी सुरुवात मात्र सावध पवित्रा प्रणयला मात्र आता उचलावा लागेल. कारण की मोठा फलंदाज माघारी परतला. एक चांगली पार्टनरशिप जी आहे ती बिल्ड करणं गरजेचं आहे. बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू निशांत प्रणय. यावेळी मात्र पुन्हा एकदा सुंदरता बॅटचा ब्लेड ओपन केलाय. लॉंग ऑन सीमारेषेजवळ जाते. चेंडू जातोय सीमारेषेजवळ. सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावांनी धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 4. 4 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. या षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन येते निशांत. सामना करेल प्रणय. यावर मात्र कट केलेला फटका बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. सुंदर अशी फेकी तितक्या चपळाईतेने मात्र 2 धावा पूर्ण करतायत. नक्कीच कौतुक करावं लागेल प्रणयचं. कारण की जर वय पाहायला गेलं तर 41 आणि फिटनेस जो आहे त्यांनी सकाळी इंटरव्ह्यूमध्ये देखील म्हटलं की जर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे तर तुमच्या वयानुसार तुमचा फिटनेस देखील राखणं गरजेचं आहे. आणि तोच फिटनेस इथे मात्र प्रणयकडनं पाहायला मिळतोय. चांगले ॲथलेट मात्र पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 1 गडी बाद 6. धावफलक जर पाहायला गेलं तर धावता ठेवला जातोय. कारण की या सर्व 6 धावा ज्या आहेत त्या प्रणयच्या बॅटमध्ये निघालेल्या आहेत. बघूया षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येतो निशांत. यावेळी मात्र सुंदर असा चेंडू धीम्या गतीचा चेंडू पाहायला मिळाला. गती परिवर्तन जे आहे ते पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू जो आहे तो नक्कीच पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली आहे अजूनही 6. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो निशांत टू प्रणय. पुन्हा एकदा बॅटची ब्लेड लागते. यावेळी मात्र सुंदर असे प्रयत्न केले जात आहेत. काही क्षणाकरता असं वाटलं की झेल घेण्यामध्ये यशस्वी होईल. मात्र चांगला प्रयत्न तिथे होतोय अनुजचा. एक उदयोन्मुक्त खेळाडू नक्कीच पाहायला मिळतोय अक्करपट्टी गावातून. षटकाची झाली इथे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 7 धावा. चला बिरवाडी टायगर्स आणि दैसर एजे रायडर्स शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना प्लीज टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे.
अडीजे धन्यवाद. आता मात्र पहिल्या षटकाचा खेळ झाला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धप्पलकावरती लागलेली आहे ती 7 विथ लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी येतोय गोलंदाजी मार्कवरती क्रितेश घरत. तर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक एक आहे स्क्वेअर लेगला आपण पाहू शकतोय, एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळी मात्र इन स्विंग केलेला हा चेंडू प्रणयच्या पायावरती आदळला आणि यावेळी मात्र कुठेतरी कॉलिंग चुकलं, ताळमेळ चुकला आणि मोठा फलंदाज मात्र माघारी परततोय. कर्णधार प्रणय घरत धावबाद. दोन्ही संघांना शेवटचे 3 कॉल्स जे आहेत हे देऊन झालेले आहेत. जर आता टॉस करण्यासाठी आलात नाहीत या षटक संपण्याच्या आधी तर तुम्हाला 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल. एजी रायडर्स आणि बिरवाडी टायगर्स. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा इनकट मात्र आत्मविश्वास जो तो द्विगुणित झालाय क्रितेश घरतचा, कारण की मोठा फलंदाज प्रणय घरत याला माघारी धाडलाय. धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 7 विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. बघूया षटकातील 2 चेंडू मात्र फेकून झाले आहेत. बघूया षटकातील तिसरा चेंडू क्रितेशाचा. यावेळी मात्र लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू इंटू द गॅप खेळला जातोय. मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे डीप मिड विकेटला. 1 धाव नक्कीच सुंदररित्या घेतली जाते. सकाळचं हे सत्र सुंदर असं मैदान आणि या मैदानाच्या चहूबाजूला प्रेक्षकांची ही गर्दी, कारण की प्रेक्षकांविना मैदान आणि स्पर्धा या अधुऱ्या असतात. गेली 2 वर्ष आपण कोरोनाच्या प्रचंड प्रादुर्भावामध्ये अडकलो होतो आणि तब्बल 2 वर्षानंतर पुन्हा क्रिकेटची मैदानही खुली झाली आहेत आणि कुणबी प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे. चांगलं आयोजन आणि नियोजन विनोद पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून आपल्याला पाहायला मिळते. बघूया षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदररित्या खेळलाय. पॉइंट कव्हरची रिजन मध्ये खेळला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण देखील होत आहे. सिंगल्स मात्र तिथे चिकी सिंगल्स घेतली जाते. धावसंख्या धप्पलकावरती लागली आहे ती 2 गडी बाद 9. आता जर समीकरणाकडे जर आपण वळलो तर 20 चेंडू आणि विजयासाठी 65 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र सुंदररित्या जागा बनवली आहे. डीप फाईन लेगच्या दिशेने जातोय. चेंडू येतोय सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावा. थँक्यू. या पण कॉइन स्पिन केला जातोय. 2 संघांमध्ये आपण पाहतोय बिरवाडी टायगर्स अँड देसर एजे रायडर्स. टॉस या ठिकाणी आपण पाहतोय कॉइन स्पिन केला जाईल. ब्रिजेश घरत शरद घरत साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन स्पिन करायचंय. बिरवाडी टायगर्स आणि यावेळेला आपण पाहतोय तर यस टॉस जिंकलेला आहे गौरव. काय म्हणशील, गेल्या मॅच मध्ये जबरदस्त आक्रमकता दाखवली होती. या मॅच मध्ये काय डिसिजन काय असेल आपलं? देसर एजे रायडर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. चला या आपण जर क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा तुमचा मानस असेल? जर आमचं क्षेत्ररक्षण आलं ना तर आम्ही कमीत कमी 50 ते 55 मध्ये थांबवायचा प्रयत्न करू. नक्कीच. ही खेळपट्टी कशी वाटली? सकाळच्या सत्रात जबरदस्त धावांचा वेग वाढवला गेला होता, परंतु जितम घरतने जबरदस्त खेळ केला. त्या खेळाबद्दल काय म्हणशील तू? त्याने भरपूर चांगली खेळी केली, त्याच्यामुळे आम्ही हरले. ऍक्च्युली त्याचे 2 बाउंड्री सोडल्या, त्याच्यामुळे आम्ही हरले. नक्कीच. आणि कुणबी प्रीमियर लीग खेळताना कसा आनंद व्यक्त करतात विनोदजी पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमने जी मेहनत घेतलेली आहे, या मेहनतीचं श्रेय त्यांना जातं. आणि या स्पर्धेविषयी काय म्हणतील आपण? स्पर्धा भरपूर चांगली भरवलेली आहे
आणि गेल्या 2 वर्षापासून ही स्पर्धा चालू करणार होते, पण लॉकडाऊनमुळे स्पर्धा खेळता आली नाही आणि आता चालू केली, पण व्यवस्थित चालू आहे. थँक्यू व्हेरी मच. तर ब्रिजेश, नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता आपण? प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. आता जर फलंदाजी आली तर 30 चेंडूमध्ये काय मॅक्झिमम टोटल असेल? 50 ते 60 धावांपर्यंत करायला लागणार आहे. नक्कीच. या स्पर्धेविषयी काय म्हणशील? स्पर्धा खूपच आयोजन चांगले आहे. विनोद भाऊ आणि त्यांच्या टीमने खूप चांगलं आयोजन केलं आहे. 2 वर्षाआधी टुर्नामेंट झाली नव्हती, पण आज कालपासून तर खूपच चांगलं आयोजन चालू आहे. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. कारण मॅच रनिंगमध्ये आहे, जास्त प्रश्न आम्ही विचारू शकणार नाही आहेत. तर या आपण मंथन करत यांच्याकडे वळणार आहोत. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झालेला आहे, डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळात डिसिजन या ठिकाणी कळवतील. या आपण जाऊया मंथन करत यांच्याकडे कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. धन्यवाद प्रमोद. मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर खूप नाजूक स्थितीमध्ये आता मात्र आपल्याला चाणक्य संघ जाताना दिसतोय, कारण की धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. 15 गडी बाद झालेले आहेत ते 3, आणि इक्वेशन जर आपण पाहायला गेलं तर 16 चेंडू आणि विजयासाठी 59 धावांची आवश्यकता आहे. चेतन धोडी, खैरा फाटक यांचं आम्ही शब्दसुमनांनी सहर्ष असं स्वागत करत आहोत. एक मुलायम आणि गोड आवाज प्रमोद शेडगे पुढील 2 दिवस आपल्यासोबत जोडला जाणार आहे. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये तिखट मारा पाहायला मिळाला होता निशांच्या माध्यमातून, या षटकामध्ये देखील अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मात्र निशांची पाहायला मिळते आहे. कारण की 2 चेंडू आतापर्यंत निशांतने हाताळलेत. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर विकेट, आणि यावेळी मात्र सुंदरिता मारलेला फटका इंटू द गॅप जातोय. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. धन्यवाद. आता मात्र रोहितची बॅट जी आहे ती तळपायला लागली. सुंदर असा फटका रोहितच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे फ्लाय होते झालेली आहे. 19 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. यावेळी मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट जो आहे तो नक्कीच पाहायला मिळतोय. कुठेतरी गचाळ थ्रो जो आहे तो नक्कीच पाहायला मिळाला. जिथे सिंगल्स होती तिथे मात्र एक एक्स्ट्राच्या रूपामध्ये मात्र धाव मिळाली आहे. ते मात्र धावसंख्या जर आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे 20 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. कारण की धावांचं आणि चेंडूंचं अंतर जर आपण पाहतोय तर 15 चेंडू आणि विजयासाठी 55 धावांची आवश्यकता आहे. दिनेशजी घरत, दिनेश भाऊ यांचा मी शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतोय. तसेच सुधीर घरत यांचं देखील आम्ही कुणबी प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये स्वागत करीत आहोत. पुढील षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येतो गोलंदाज निशांत. यावेळी मात्र सुंदररित्या मारलेला फटका, चेंडू बराच काळ हवेमध्ये जातोय. डीप मिड विकेट, सीमारेषे पार, षटकार, 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे, थँक्स प्लीज. चेंडू जो आहे तो द्यायचा आहे. अतिशय सुंदर असा मात्र फटका जो आहे तो पाहायला मिळाला रोहनच्या बॅटमधनं. काही का उशीर का होईना मात्र एक मोठा बिग हिट पाहायला मिळाला रोहनच्या बॅटमधनं. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय झालेली आहे ती 26 धावा. अतिशय सुंदर असा फटका जो आहे तो नक्कीच पाहायला मिळाला. षटकाची देखील इथे झालेली आहे समाप्ती. 3 षटकांचा इथे खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 26 धावा. एजी रायडर्स संघाने मात्र नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे. यानंतरचा होणारा सामना बिरवाडी टायगर्स आणि दहिसर एजे रायडर्स या 2 संघांमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. षटक क्रमांक आता मात्र जर पाहायला गेला तर 4थं घेऊन आलेला आहे गोलंदाज जितेश राऊत फ्रॉम पास्थळ.
आखूट टप्प्याचा चेंडू सुंदररित्या मारलेला आहे. चेंडू येतो सर लॉंग स्टॉप रिजन मध्ये, चौकार 4 धावांसाठी. तेरा ये जलवा माहीमचा हलवा, जीवाचा कालवा, मनाला बोलवा, मामाला बोलवा, कालवा हलवा कालवा हलवा कालवा. धन्यवाद. खूपच आखूट टप्प्याचा असा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला होता जितेशच्या माध्यमातून आणि त्या चेंडूचा मात्र सुंदर असा समाचार घेतला आहे तो रोहन याने. 11 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र कुठेतरी ताळमेळ जो आहे तो बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाहीये. त्याचंच उत्तर मात्र निर्धाव चेंडू किरणच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन चेंडू स्थिरावताना मात्र दिसलाय. सामन्याचं समीकरण जर आपण पाहतोय अजूनही 10 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची आवश्यकता. कुठेतरी आता मात्र युवराज सिंग सारखं रूप मात्र धारण करावं लागेल असं म्हणायला हरकत नाही. या षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे होतोय सफल आणि डायरेक्ट हिट आणि यस गडी धावबाद. जय माता मुंब्रा देवी बैठी है मुंब्रा डोंगर में, उसके दरबार में लोग आते हैं, उसके दरबार में लोग आते हैं. आने जाने वाले लोग कोई हार घालता है तो कोई नारियल फोड़ता है. आने जाने वाले लोग कोई हार घालता है तो कोई नारियल फोड़ता है. मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम, मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. अडीचे धन्यवाद. सामन्याचं समीकरण जर आपण पाहतोय चेंडू बाकी आहेत 9 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची आवश्यकता आहे. सामना जवळजवळ चित्र आपल्या समोर आहे मात्र अजूनही अस्पष्ट आहे. बघूया मोठी कामगिरी आता मात्र रोहन करेल काय हे देखील मात्र पाहणं तितकंच गरजेचं आहे कारण क्रिकेटमध्ये मिरॅकल्स चमत्कार हे होताना बऱ्याच वेळा आपण पाहिलेले आहेत. यावेळी मात्र सुंदररित्या मारलेला फटका डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, सुंदर क्षेत्ररक्षण डाऊन द ग्राउंड गेलेला फटका. एकच धाव तिथे पाहायला मिळते. सार्थक नक्कीच तिथे पाहायला मिळतोय कारण की क्रितेशच्या तालमीमध्ये मात्र तयार होणारा हा नवीन खेळाडू देखील पाहायला मिळतोय कारण की कौशल्यपणाला लावतोय क्रितेश कारण की एक अनुभवाची शिदोरी जी आहे ती क्रितेशकडे आहे आणि तो अनुभव मग नक्कीच इकडे पाहायला मिळतोय. जे बॅटिंग लाईनअप आहे ते देखील सुंदर प्रकारे बहरताना पाहायला मिळालं. गोलंदाजी जी आहे ती देखील पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण देखील चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. बघूया षटकातील पुढील चेंडू जितेशाचा. यावेळी मात्र फॉलो थ्रू स्वतः गोलंदाज अडवतोय. निर्धाव चेंडू जो आहे तो नक्कीच पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती लागलेली आहे ती 31-31 धावा. आता मात्र 7 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांची आवश्यकता. लागोपाठ 7 षटकार जे आहेत ते मात्र मारावे लागतील तरी पण आपण टार्गेट कंप्लीट करू शकत नाही आहोत कारण की कंपल्सरी चेस हा जो नियम आहे हा स्पर्धेचा आहे. मात्र गती परिवर्तन चेंज ऑफ पेस जो आहे तो नक्कीच पाहायला मिळाला. पंचांचा निर्णय तो 22-22च्या माध्यमातून एक धाव तिथे नक्कीच मिळेल. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 32 धावा. आता मात्र शेवटचे 6 चेंडू टाकणं बाकी आणि 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 42 धावांची. चला एक धून ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे 42 धावांची. शेवटचं षटक घेऊन आलेला आहे अनुज. यानंतर तयार राहायचं बिरवाडी टायगर्स आणि दैसर एजे रायडर्स. यावेळी मात्र चेंडू बराच काळ हवेत आहे. शिवम तिथे आहे आणि झेल मात्र नक्कीच जितेश तिथे आहे. सुंदर असा कॅच टिपला जातोय. नक्कीच जाणता राजा काटाळ्याचे मात्र ओनर संघ मालक राहुलजी घरत मात्र नक्कीच खुश असतील आपल्या संघाच्या परफॉर्मन्सवरती. परंतु लीग मॅच आहे मित्रांनो, आपल्याला अजून हा परफॉर्मन्स कंटिन्यू ठेवावा लागेल तर तुमचं या स्पर्धेमध्ये स्थान हे पक्क होऊ शकतं. कारण की कालच्या दिवसात जर पाहायला गेलं तर वेदांत स्ट्रायकर संघाने देखील उत्तम मात्र परफॉर्मन्स दिला होता. चांगल्या घडामोडी कालच्या दिवसात देखील पाहायला मिळाल्या.
चला अजून या षटकातील 5 चेंडू हे टाकणं बाकीचं आहे आणि धावांची गरज आहे ती 42. यावेळी मात्र डाऊन द लेग साइड नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. अजित म्हात्रे सरांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. इट इज अ वाईड बॅड डिलिव्हरी. 2 धावा मात्र 1+1 अशा 2 धावा नक्कीच मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे ती 34 धावा. फक्त एक औपचारिकता बाकी आहे या सामन्यातली. यावेळी मात्र सुंदर असा हा चेंडू लेग स्पिन नक्कीच पाहायला मिळाला होता. धाव चेंडू जो आहे तो नक्कीच पाहायला मिळतोय. चला दहिसर एजे रायडर्स आपण देखील तयार राहायचं. सामना जसा संपतो लगेच मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचंय. आता मात्र सामन्याचं समीकरण जे आहे ते 3 चेंडू आणि 40 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस जो आहे तो पाहायला मिळतो. आता मात्र 2 चेंडू फक्त शिल्लक आहेत. चला घाई करायची आहे कारण की या वेळ दौडायचा नाहीये. कारण की कालच्या दिवसात जर पाहायला गेलं तर खूप स्लो ओव्हर रेटने सामने पाहायला मिळाले. त्याचंच उत्तर मात्र आपल्याला 2 सामने पेंडिंग राहिले कालच्या दिवसामध्ये. तर षटकातील शेवटचा चेंडू नक्कीच विजय हा निश्चित करतोय जाणता राजा काटाळी संघ. आणि विजयी ठरलेला आहे जाणता राजा काटाळे संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स असं नक्कीच म्हणावं लागेल. चला दहिसर रायडर संघ मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आणि या बिरवाडी टायगर्स आपली सलामीची जोडी देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे.